आज किती खेपा आणलास बंट्या पाणी पाविणार तू? अरे सकाळच्या 8 खेपा आणल्या. 8 खेपा? मला तर म्हणलास भाऊ 2 आणणार आहे आणि बस करणार आहे आणि 8 खेपा आणल्यास. 2च खेपा आणणार होतो, पण म्हातारी काय ऐकनाच. 6 खेपा परत पाठवल्या. अगं मी तुला फोन केला होता तेव्हा मी तुला आधीच बोललो होतो, पण ह्या वर्षी काय तू गावाला येऊ नको. पण माझा काय तू ऐकलाच नाहीस, आलास गावाला तू. अरे तुझा ऐकला असता ना बरा झाला असता. ही म्हातारी आता मला जीव घेईल काम करून करून. तुझा बारका भाऊ गुड्डू, त्याला जास्त काम सांगित नाही तुझी आजी. त्याला फक्त 2च खेपा आणायला सांगते आणि तुला 8-8, 10-10 खेपा आणायला लावते पाण्यावरून. असंच तर आहे. अरे मी एवढं काम केलं ना तर मला 1च भाकरी देते, पण त्या गुड्डून व्हायचं काम केलं ना तर त्याला 3 भाकऱ्या देते. तो बारका भाऊ तुझा आहे ना, तो गुड्डू तुझ्या आजीचा लाडका आहे. हा, काय पण म्हणा तुम्ही. अरे इथं आल्यापासून वैतागलो मी. सकाळी उठलो जा पाण्यावर, दुपारी आलो जा फाट्याला, संध्याकाळी परत जा पाण्याला. अरे वैतागलो मी हे काम करून करून. मला वाटलं आजी तुला एवढं कामाला लावते, मला वाटलं तुला काय 4-5 भाकरी खायला देत असेल चांगला. 4-5 साधी एक तरी भेटू दे. काय बोलतोस काय? सकाळी 1 कप चाय देते, ती बोलते दुपार पोत चालेल. दुपारी 1 भाकरी देते, ती बोलते सांज पोत चालेल. म्हणून मी आता सांगतो ते ऐक. तू जर इथं राहिलास ना तर तुझी आजी काय तुला जगून देणार नाही. गप उद्या आपली बॅग भर आणि जाधव गाडीन कल्टी मार मुंबईला. तू म्हणतोस ना तर मी तसाच करतो. उद्या बॅग भरतो आणि इथनं कल्टी खातो. तर म्हातारी वाट लावेल.